मॉर्निंग फ्रेंड, सुद्धाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा. आज आहे बघा संडे, रविवार, आणि आम्ही गेलो होतो लग्नाला. काल रात्री आलो तर साडेगारा सगळे कपडे म्हणजे नेलेले कपडे ते सगळे धुतलेले. भरपूर कामं होती, सगळं साफसफाई. 2 दिवस नसले ना सगळीकडे घाण धूळ ते होत असते. हे बघा सगळं साफसफाई केली, जिथल्या तिथे ठेवलेलं आहे. आता जाताना पण सगळं साफसफाई करूनच गेलो होतं घरात, पण आल्यानंतर धूळ असतीच. हे बघा हे तयार होऊन बसलेले. आणि विशेष म्हणजे काय, आज आम्हाला खायला जायची मिसळ खायला जाणार होतो आम्ही. धाकटे जावई, मुलगी, तिचा दीर आणि आम्ही दोघं, अशी 5 जण आम्ही मिसळ खायला जाणार आहे. ह्याला अशी मनापासून अगदी मिसळ काय म्हणजे ह्यांना तिखट नाही आवडत, म्हणजे चालत नाही त्यांना तिखट, तरीसुद्धा आज तयार झालेत. आणि आम्ही नेहमी काय होतं, मोठी मुलगी जावई आम्ही नेहमी जात असतो, आणि छोटी मुलीचं काही योग येत नाही. पण आज ती आमच्यासोबत आहे आणि तिला नाही खूप दिवसांनी लेकरं आमच्यासोबत येत आहे, तर आम्ही पण म्हणलं चला जाऊ दे, आज जाऊया आपण. त्यानिमित्ताने तरी आज बाहेर जाता येईल. हे म्हणले चल जाऊ दे, मला मिसळ जरी तिथं मला हो झालं माझं, हे रील काढायचे दिसते. चला तर मग आता आम्ही दाखवूया जाताना. आता तयार तर होऊन बसलोत आम्ही. आता चला रील्स काढूया. हां, आमचं एक रील काढून झालेलं आहे, त्यासाठी मी ब्रेक मध्येच थांबले होते. तर हे बघा अशा प्रकारे सगळं घर आवरून झालेलं आहे, किचन पण आवरलं आहे. आज काय आज स्वयंपाकच, नाश्ताच तिकडं करायचं म्हटल्यानंतर नाश्ता म्हणजे आमचं निवंत होणार आहे, कारण का एवढं मिसळ जर खायचं म्हटलं तर हेवी होतं. तर आम्ही म्हटलं चला नाश्ता पण नाही करायचा, पोटभर आपल्याला मिसळ खायला गेली. तर मिसळ खायला जायचं आहे आम्हाला, तुम्हाला दाखवतो आम्ही. कुठे जायचं ते? खेडशिवापूरला जाणार आहे. तर तुम्हाला आम्ही कंटिन्यू तुम्ही बघत राहा. आम्ही निघतोच थोड्या वेळाने. आता आम्ही निघालो गिफ्टमध्ये. हे आमचे हिरो या सगळेजण तुम्ही पण मिसळ खायला. अहो काय करता, बसा की. काय केलं? एकदाच वापरलं, आनंदीला गेलो. मला गाडी स्वच्छ लागते हो, म्हणून ती गाडी टाकायला गेली बडीमध्ये. हायवेला कुठं नाही पकडलेलं परवा. हो का? हेल्मेट नव्हतं. हा, सुसच्या खाली नवीन झालंय ना आता, ते ब्रिजच्या खाली का? हा, तिथं ते मॅडम आणि ते कायम उभारलेले. त्याने फक्त नंबर विचारलं आणि सोडून दिलं. हो का? बघितलं असेल ते रजिस्टर नाही म्हणे तुमची गाडी. हो, कुठली गाडी? ज्युपिटर. मी म्हणलं आता काय माहिती, नावावर अजून झाली नाही का? नावावर झाले नाही, एवढे दिवस लागतात काय? काही सांगतो ते. मी काय बोलले नाही. दाखवलं ना त्याला ऑनलाईन, हे असतं ना ड्रायव्हिंग लायसन्स. वर्ष झालं म्हणून. तुमचंच खातं काय झोपा काढतं का म्हणायचं? नाही सोडलं त्याने, नीट बोललं ना. काहीच नाही बोललो आम्ही नुसतं उभारलो तरी सोडलं. त्याला आडवं लावलं ना. नाही, आणि काय करायचं माहितीये का, एकदा असा हात दाखवला ना थांबायचं, थोडे हे केलं ना लगेच ते मग पकडलं. हा, ते आडवं त्यांना लावलं ना मग ते चांगलं शिकतात. मला तर सातारा रोडला 3 वेळा, मी एकदाच आयुष्यात सिग्नल तोडलं तेव्हा अडवलं. 3 वेळा. एकदा तरी अडवलं. म्हणलं साहेब फक्त PUC दाखवा तुमची. तीच नसते. नाही 4 व्हीलरची रे, आपली नाहीये. 4 व्हीलरची नाहीये. काढून घ्या रे. 100 रुपयात किती ते? 100 किती येतात काय माहिती. त्या दिवशी किती लागले? येतं बघू. PUC काढून घ्या. PUCच पहिले ना ते 1000 रुपयाला दंडाच देतात लगेच. मग मला म्हटलं PUC दाखवा. म्हटलं ठीक आहे. फक्त PUC दाखवली, आता लायसन दाखवा. म्हटलं तुम्ही आहे ना एकदा सांगा, काय सगळे पेपर देऊ का तुमच्या हातात, आणि स्टेटस बघा ना. म्हटलं गाडी नंबरवर नाही. आम्ही काहीच नाही बोलले. मग जावा म्हटले. मला हात केला ना मी पहिल्याला की बाजूला.
जातो, धावपळीमध्ये जातो. थंडी आहे ना ग, नगरला नव्हती. नाही नाही फोन नाही झाला त्यांचा. सकाळी गडबड असेल म्हणलं, जायचं असेल तिकडे आणि ह्याचं खायला घालणं, विरांचं खायला घालणं. घेऊन यायचं कुठे आपण का बाई तिथं विचारलं आलं तर मनामध्ये. हो पण काय लांब जायला उद्या काही नाही तर राहिला असता, पण तिथे विचारले असते. काय कैलास भेळ फेमस आहे ना. हा कैलास मिसळ आहे. त्यांनी खाल्ली होती ना तुम्ही प्रदीप? मिसळ हे नाहीये. हा खाल्ली तुम्ही मिसळ? आपण एकदा होतो तेव्हा मी इडली सांबार घेतलेला. तर सांबार म्हणजे शेवग्याच्या शेंगाची आमटी वाटते मला. त्याची भेळच चांगली आहे. भेळ एक नंबर असते. हा आपल्या इथं कुठं, आपल्या इथे कुठे भेळ आपण खातो? कल्याणी का? कल्याण भेळ. कल्याण भेळ. अय्या बर्गर, आता जे जे खायचं त्यावेळेस हा टी शर्ट घालायचा. हात धुवा चला. रोजची स्पेशल मिसळ इथे आलेली आहेत बघा. ह्यांना लागते सपक मिसळ, कमी तिखटाची मिसळ लागते. टिक्की आहे ना इकडे फक्त. दही असतच आहे ना का नाही? तुला पाहिजे का दही? नको नको मला. ऊन पडले, डेंजर आज ऊन पडले बघा. आणि आम्ही आता मिसळ खाऊन निघालोत. आता मिसळ छान होती आजची सरदवाडीची, म्हणजे सरदवाडी मिसळ नाव होतं. हां हां कुठे बसली कोणाच गाडी? हो का? चला, आवडली का तुम्हाला? आवडली का मिसळ? आवडली ना. पाणी आलं नाका तोंडात दोन काढलं.
चला निघालोत आम्ही घरी. आता घरी जाऊन झोपा. घरी जाणे झोप. मला सगळं नगरचा हिशोब करायचा आहे. ऑर्डर काय काय आलेलं ते सगळं आता हो का? मनुष्याला 3 दिवस झाले फोन नाही माझा. हो ना. काल आला तरी झोप. तर तरी झोप. हो तुला पण काम आहे. मला नाही काम का. तिला काय आता मोबाईल समोर बडबड. अगं मला 2 व्हिडिओ डाउनलोड करून हा 3रा व्हिडिओ टाकायचा आहे. 3 व्हिडिओ असं टाकायचे. साखरपुड्याचा लग्नाचा ते. त्यांच्या छोट्या मुलीचं लग्न झालं की झालं, सगळ्यांचं झालं. कोणाचं होतं? छोट्या काकांच्या. हा एकच 2 आहे. अभि पण आहे ना. अभि मोठा आहे ना. लोकांना नुसतं हा 2रा बोगदा आहे. एकातनं यायचं एकातनं जायचं. तू इंडिकेटर का लावलाय? हे लावतात झोपेत. तिकडं जातो. हे ते मागचं हात कशाला असते. हजार्ड लाईट लावतात. बाईकला पण हजार्ड लाईट आहे का? करून घ्यायला लागते आणि आता येत आहेत नवीन बाईकला. हो का? आधी करून घ्या. दोन्ही मला वाटतं तो बोगदा मोठा वाटतो ना जाताना. हा दीड छोटा आहे. किलोमीटरचा आहे तो. कुठला तो तो आणि हा कमी आहे. हा 52 किलोमीटरचा आहे. हे 800 मीटरचा आहे. तो 1400 मीटरचा आहे. हो का. दोन्ही सेम आहे पण हा थोडा एवढा जास्त आहे. हा तो मोठा आहे थोडा. ठीक आहे, हा इथपर्यंत आहे. हा इथपर्यंत. मित्रमैत्रिणींनो चला आत्ता घरी आलोत आम्ही मिसळ खाऊन. हे मला खाली सोडले बिल्डिंगमध्ये आणि गेलेत गाडी धुवायला गेले. 2 व्हीलर धुण्यासाठी वॉश करायला. का तर 2 व्हीलरवर खूप कचरा पडला होता. घाण पडली होती. का आमच्या इथं बहुतेक हे लागलं बोरिंगचं काम. बोरचं बहुतेक काम चाललं असेल. ती सगळी त्याच्यावर माती धूळ उडाली होती. बॅक साईडला कोणाचीच गाडी नव्हती, आमचीच गाडी होती. तर ते बोरचं काम चालू होतं, आम्ही नव्हतो. तर ती गाडी झाली होती खराब. त्याच्यामुळे हे टाकायला गेले वॉश करायला. गाडी वॉश करायची. चला तर मग आता छानपैकी मिसळ खाऊन आलेत. आता भेटूया तुम्हाला अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.